ओम नमो गणपती तुम्हा मी वर्णो मी किती तुमची छाया वरवरती अपमारण मला तुझ्या गजा ढोलावरती अन सुंदरान मांडलया सुंबयारान मांडल सुंदरान मांडलया सुंबयारान मांडल अन उभारल्या जाग्याला मी उभारल्या जाग्याला दोन्ही हात जोडून मी सगती ढोल घेऊ ढोल घेऊन त्याला कैकळ नाद लावून कैकळ नाद लावून मी दोन्ही हात जोडून भूमी माझ्या मातला मेघराया पित्याला माझ्या चांदा सूर्य दोघाला जगातल्या मेघाला मी जगातल्या मेघाला चांदा सूर्य दोघाला माझी माता माझ्या पित्याला माता माझ्या पित्याला माझ्या विठ्ठलवरल्या हारीला सवळ्या पांडुरंगाला माझ्या पंढरीच्या देवाला तू माझ्या बघा संताला बघा माझ्या नादाला माझ्या श्री गुरु दत्ताला माझ्या साधू माझ्या संताला भंडाऱ्याच्या बघाऱ्या देवाला खंडेराया देवाला माझ्या खंडेराया देवाला दोन्ही हात जोडून गा दोन्ही बहीण भावाला माझ्या स्वामीला देवदरी लिंगाला देव शोभा देवाला देव शोभा देवाला दोन्ही बहीण भावाला दोन्ही बहीण भावाला पुढे माझ्या स्वामीला गणदेवदरी लिंगाला लिंग भगवान नवल्या माझा नारायण ढोल कमरला हारी महाराजी देवाला करली माझी मायवा करली माझी मायवा
करली माझी मायवा करली माझी मायवा तुझ्या हात जोडून तुझी कर जोडून महाराष्ट्र भूमीला तिरिंग त्या झेंड्याला तिरिंग त्या झेंड्याला तिरिंग त्या झेंड्याला माझ्या आईल्या मातेला गा माझ्या आईल्या मातेला गा माझ्या आईल्या मातेला गा माझ्या आईल्या मातेला गा तुझ्या हाताने जोडून तुझ्या हाताने जोडून पुण्य शुलूक मातेला माझ्या हिऱ्या मातेला तुझ्या हाताने जोडून तुझी करणे जोडून माझी आईल्या लेक बघा जलमून चौंडी गावात जन्म घेऊन जलमी गावात बघा घेऊन आईल्या त्या बघा नगरात चौंडी बघाया बघा गावात या धनगरच्या या बघा वरतीला धनगराच्या या बघा पुराणा धनगराच्या या बघा पुराणा धनगराच्या या बघा पुराणा उदरतीने या बघा केला या उदरतीन या बघाव केला या नावतीच या अमर झालं 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 या सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान मांडले मांडूप या नगरीत टेंबीपाडा ठिकाण मांडूप या नगरीत टेंबीपाडा ठिकाण टेंबीपाडा ठिकाण टेंबीपाडा ठिकाण टेंबीपाडा ठिकाण टेंबीपाडा ठिकाण सगळी जण जमून सालाबाद प्रमाणे सगळी जण जमून सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे परत वरच्याला वरच्याला परत वरच्याला वरच्याला मेळा भरतू असा अव मेळा भरतू असा नावाचा समाज जिंतू करा 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 परत वरच्याला वरच्याला ही तरुण युवा मंडळ जुन्याला घेऊन संगतीला अव परत वर झाला मेळा भरतू याचा
अव मेळा भर तुझ्या नामचा समाज तुझी कसा 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 सुबयाला मांडल सुबयाला मांडल सुबयाला मांडल सुबयाला मांडल आई त्या नगरात विषयालया ध्यानात आई नगरात विषयालया ध्यानात विषयालया ध्यानात गा विषयाला ध्यानात विषयाला ध्यानात गा विषयाला ध्यानात पतीवर त्या माता गण जलमती झालाया पतीवर त्या माता जलमती झालाया देवा सालाबाद ब्रह्मांड जयंती असाला त्या ह्याला राजमाताईला देवी होळकर यांचा जीवनाचा मात्र जीवनाच्या दिवसाचा आनंदी उत्सव मात्र या ठिकाणाला अचला बाबाच्या वेळेला त्या जागेला गुन्हा गोविंदानं मात्र सगळेजण जमोशीना मात्र करायचं असं त्या ह्याला आज नित्तीने महान करते बरं का तिने मला करायचं चालू असाला त्या जागेला त्या ह्याला ढोलकेच्या संगतीला घेऊन आला तुम्ही गावाला आपण जाऊया 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 ढोलकेच्या संगतीला घेऊन आला आपण तुम्ही या गावाला जाऊया अय्या माताचा दर्शन घेऊया 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 बाबा आजचा दिवस एवढा आनंदाचा आणि महोत्सवाचा किती सांगू कुणाला अव किती सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला 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 बाबा मानकोजी शिंद्याच्या पोठाला मात्र अशी आपल्या रक्तकन्या जन्माला आली बरी का आल्यातला बाबाच्या वेळा विचारी केला म्हणून यंदा त्या जागेला त्या धनगर मोहल्ल्यामध्ये त्या धनगरवाड्यामध्ये त्या शिंदे घराण्यात मात्र मुलगी जन्माला आली बातमी सगळी त्या वस्तीवर कळाली आल्यातला विचारी केला म्हणून बाबाच्या जागेला आनंदी आनंद झाला मात्र त्याला पहिली विद्यानी तो पुरुटी अशी मात्र मानणारी त्यावेळेला लगरी आताला त्या जागेला लहानाची मोठी लागली ती अहिल्या मात्र होयाला 12 दिवसाचं वारस घातलं होतं अहिल्या नाव मात्र ठेवलं होतं तिच्या देहाला आईला नाव ठेवलं बाबाच्या जागेला याच साठी केला होता टास बाबा ज्याने अट्टास केला त्याचा शेवट चांगला असतो बरोबर आहे की ज्याचा अट्टास नाही त्याचा शेवट चांगलाच असं सांगता येत नाही बाबा म्हणून मात्र मानकोजी शिंद्याच्या पोठाला मात्र कन्या आल्यातला जन्माला त्या जागेला 12 दिवसाचा वर्ष मात्र काटला त्याचे नाव ठेवलं सयाबाया गोळा करून सयाबाया गोळा करून सयाबाया गोळा करून सयाबाया गोळा करून आणि स्वतःला नेऊन 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 पळवया बांगून स्वतःला नेऊन पळदाराचा बांगून बोलिया लावून
रश्मी गोरी या लावून तिचं आई द्या मेलून तिचं आई द्या मेलून नवतीचा या घेवल नवतीचा या घेवल नवती वगाल मुगऱ्याच्या गावातून मजा आई या देवीचा मजा आई या देवीचा बाबा काय झालं या? आपण कुणाचं वर्णन करायला लागलोया होय होय आयल्या देवीचं. आता ते आईला देवी म्हणल्यानंतर फक्त बोर्डावर वाचत्याची पण तिची किमया सगळ्यालाच माहिती असं नसतं या बर बाबा कोण अहिल्या बर या भारत भूमीवरती नितांताने शीतल मात्र राज्य करणारी मात्र राजमाता मात्र तिला राजमाता शोभत होतो मात्र तिच्या कर्तव्यगारीला अशा शीतल मात्र पवित्र पतिव्रतीला अहिल्या नाव मात्र शोभत होतो मात्र तिला लहान वयात मात्र मानकोजी शिंद्याला सवा असायची सकाळ बारी उठलं गा शंभू देवाला जायाच गा शंभू देवाला जायाच शंभू देवा जाऊन सकाळच्या पाऱ्याच्या पाऱ्यात देवपूजा करून पिंडीला जाऊन पिंडीला जाऊन नित्याच्या यमानावर नित्याच्या यमानावर शिवपूजा करीता शिवपूजा करीता या लेकीला अहिल्याच्या देवीला अहिल्याच्या देवीला मानकोजी शिंद्याला सवय लागली होती नित्य निवान जायचं महादेवाच्या मंदिरात जायचं नित्य देवपूजा करायची सवय बाबा त्यावेळेला त्या जाग्याला एकटं असताना मात्र मुलगी मात्र संगतीला लाड अहिल्याला घ्यायचं आणि नित्य नेमानं त्या शिवालयामध्ये मंदिरामध्ये जायचं पूजा करायला त्या जाग्याला बाप कसा करतोय ते मात्र डोळ्याला पाहायचं अहिल्या ती भक्तीचं स्वरूप लागली होती डोळ्यामध्ये उतरायला अंतःकरणामध्ये लागली होती बसवायला मार्ग सरळ धरला तर सरळ लागत या बाबा म्हणून मात्र अहिल्या देवीला मात्र सवय लागली होती बापाची संगतीला मंदिरात जायची त्यावेळेला नित्य नेमाचा मात्र प्रसंग मात्र करत होती अहिल्या देवी मात्र त्यावेळेला बापाच्या सानिध्यात असताना त्यावेळेला संस्कृती पद्धती मात्र तिच्या मनाला आपण शिवभक्त आहे बरं का म्हणून मात्र तिच्या अधीनाला अशी अहिल्या माताला सवय लागली होती बापाच्या संगतीला जायचं देवपूजा करायची परमार्थ काय असं तू ती शिकायचं बापाच्या मार्गे लागली ती शिकायला त्या जाग्याला एक दिवशी मात्र प्रसंग काय झाला काय झाला त्या जाग्याला मल्हारवया वडगार मल्हारवया वडगार मल्हारवया वडगार
बाबा आता पोरला तर बघा इकडे विचार केला म्हणा राज्य बघितला विचार केला मला लागली ती बोलायला त्या जाग्याला माझी अहिल्या देवीला मात्र सवय लागली होती त्यावेळेला सवय असायला बाबा त्या बापाने शिकवलेला त्याला देव पूजा करायची असं करता मात्र दिवसा मागे दिवस महिन्या मागे दिवसा लावता येईल एक दिवशी मात्र मल्हारराव होळकर फेरपटका मारत दौड करत करत आलेल्या मात्र त्या चौंडी गावाच्या त्या वाळवंटाला आहा आणि त्या वाळवंटामध्ये त्याला त्या जाग्याला हवा त्या ठिकाणी अहिल्या दिव्यांती कैत्या विहिरा संगती मैत्रिणी संगती घेऊन शिरा सांगते मैत्री घेऊन त्या गावाच्या गावकरी बऱ्याच्या काळाला त्यावेळेला हवा हो बापा संगतीची जायचं ती कृत्य लागली होती करायला रोज नित्य नियमाचं कृत्य कशी करत होती बापा संगती गेल्यानंतर वाळूची पिंड घावायची वाळूच्या पिंडीला फुल वाह्याचं नमस्कार करायचा देव पूजा करायची असं मात्र करत होती त्यावेळेला लागली ती करायला रोजच्या दिवसाला त्या जाग्याला हो अशी करत असताना एवढ्या टाइमात त्या घोड्यांच्या टापांचा आवाज खडखडा लागला होता यायला त्या दिशेनं आलेल्या दिशेनं लागली त्या अहिल्या बघायला लागले ती बघायला त्यावेळेला ही अशीच जर फौज आली तर या ठिकाणाला आहा आपण ही मांडलेली तुझा मात्र मोडलेली लोक काय करतेली इसकाटून टाकतेली मोडून टाकतेली ह्याचं संरक्षण कोण करणार आपण नाही करणार तर कोण करणार कोण लहानपणापासून होती तिला म्हणून लागली ती बोलायला त्या जाग्याला आपण संरक्षण नाही केलं तर पिंड राहणार नाही या ठिकाणाला म्हणून संरक्षण केलं पाहिजे त्यावेळेला काय केलं आहा अगं अंगातील या झोपूना पिंडीवर वागुना अंगातील या झोपूना पिंडीवर वागुना पिंडीवर वागुना पिंडीवर वागुना जवान या वेळाला सैनिक बदला होऊना 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 लढावया होत्यारा बोलया नया पाहिदा लढावया होत्यारा बोलया नया पाहिदा अनतन या मुलीचा अहिल्या तया देवीचा अनतन या मुलीचा अहिल्या तया देवीचा कोण कौतिक करीता मना मधला बघिता कोण कौतिक करीता मना मधला बघिता कोण केला थकवाला कोण केला थकवाला काय केला हो दुपारी होती मात्र त्या वेळेला अहिल्या संगती मात्र मैत्रिणी घेऊन शिरा इल्या कलाच्या जाग्याला खेळ लागली ती वाळवंटामध्ये खेळायला पिंडीचा खेळ चालला होता त्यावेळेला खेळ चालला चला त्यावेळेला विचार केला म्हणून गेला त्यावेळेला ते घोड्यावरच स्वारी मात्र आलेली खडखडा लागलं होतं पावंड वाजायला अहिल्या लागली ती बघायला जर ही जत्रा हिटना आली तर आपले पिंड मोडून टाकलेले हेळेला एवढा आम्ही अट्टासन केलेला खेळ मात्र ओहो एवढा अट्टासन खेळ केलेला मोडून जाईल म्हणून त्यावेळेला देवीने काय केलं आपल्याला त्यावेळेला त्या पिंडीवर ती मात्र आहा अंग झोपून टाकलो होतो त्यावेळेला टाकल्या असताना त्या हेळा विचार केला म्हणाला काय केलं पोटाखाली पिंड धरली पोटाखाली पिंड धरल्यानंतर त्या सैनिकांनी बघितलं आणि सैनिकांनी आपला आपला घोडं मात्र साईडला घेऊन शिना निघून गेले असताना त्या जाग्याला एवढा प्रकार पहिला मल्हारराव होळकरांना त्यावेळेला पाहिल्यानंतर विचार केला म्हणाला घोड्यावर खाली उतरायला त्या जाग्याला एवढ्या मुलीला धर्म रक्षणाचा मात्र अधिकार कसा तिला कळाला आणि कसा तिला आला म्हणून अंतःकरणाची गोष्ट मात्र खरी करण्यासाठी घोड्यावरनं उतरून शिना त्यावेळेला आला चला काही ताईला देवीला बोलायला कुणाची तिया कोणागा नाव गावने सांगावा कुणाची तिया कोणागा नाव गावने सांगावा नाव गावने सांगावा नाव गावने सांगावा नाव गावने सांगावा
मल्हारराव होळकर मात्र त्या लहान तान्या मुलीला विचारायला लागला होता विचारायला आयला दिवी लागली ती काही बोलायला की न बोलता संरक्षण लागले ती पिंडीची करायला. हो पण दुसरीनं सांगितलं मुलगी कुणाच्या सांगू का महाराज तुम्हाला. म्हणून लागले ती बोलायला त्यावेळेला त्या धनगर वाड्यावले मानकुजी शिंद्याची लेक म्हणते की आहिला हिला म्हणून लागले ती बोलायला त्या जागेला वस्ती लांब का जवळ आधीच विचारून पाहिला. आहा मल्हारराव होळकरांना मात्र त्यावेळेला आयला चला त्या जागेला बाबा हो मल्हारराव होळकरांना मात्र काही केलं. काय केला चला तपत्याना या वळवून 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 धनगर बहुद्याला येऊन धनगर बहुद्याला येऊन अशा प्रकारे वेळात धनगर बहुद्याला येऊन अशा प्रकारे वेळात. बाबा काय झालं या त्या लहान वयात मात्र लहान वयामध्ये बाबा विक्री केला मला लागली होती काय करायला त्या जागेला ऍड्रेस कळाला मात्र मल्हारराव होळकरला कळाल्यानंतर तापा तसाच वळवला मात्र धनगर मोहल्याला त्या धनगर वस्तीच्या मोहल्यात जाऊन शिना आईला त्या बोलायला त्यावेळेला एवढ्या टाइमात रात्र आहा मानकुजी शिंद्याने बघितलं काय कुणी खोड केली का काय झालं काय कळना. राजाचं सैनिक आले माझ्या मात्र इकडं वाड्याला काय भानगड झाल्या काय कळना मात्र त्यावेळेला म्हणून लागले ते बोलायला बाबा त्या जागेला समोर येऊन शिना आहा. मानकुजी शिंद्याने मात्र विचार केला मला काही लागले ते बोलायला दोन्ही हात या बदा जोडून नमस्कार या बदा करून 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 नमस्कार या मुलकाने सांगावं गुलाबी घालावा मुलकाने सांगावं या गुलाबी घालावा गुलाबी घालावा मला चुका घ्यायच्या शब्दाला गुलाबी घालावा चुका घ्यायच्या शब्दाला माफी करा आम्हाला माफी करा आम्हाला माफी करा आम्हाला माफी करा आम्हाला कुणी हात सोडून वनमान काढ शिंद्याला कुणी हात सोडून वनमान शिंद्याला तुझे शिंद्याला बलाच्या बागा घेराला तुझे शिंद्याला बलाच्या बागा घेराला. बाबा काय झालं या मांडल सुबरानाया 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 मांडल कोणा दिली तोरीला बळू शिंगारे 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 तोरीला रमचाई रवलीला मन तेरा पुराना समाधान या सिंगारे मन तेरा पुराना समाधान या सिंगारे मन तेरा पुराना समाधान या सिंगारे पंचभागा बाजूला बनाच कैया हजार्या पंचभागा बाजूला बनाच कैया हजार्या आता निंबाड्यावर मगर वेगा तालुका आता निंबाड्यावर मगर वेगा तालुका माझा निंबाड्यावर माझा
Thank you.